नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला बेसनची आमटी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, हे चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे 2 चमचे। ही आपण घरी डाळीचं दळून घेतलेलं पीठ आहे, विकतचं पीठ नाहीये। ही जे दाखवणार आहे ना आमटी मी, ती 4 ते 5 लोकांना पुरेल एवढे पद्धतीस मी तुम्हाला दाखवणार आहे। कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा मोहरी टाकायची। मोहरी चांगली फुटून देऊया। 1 चमचा जिरे टाकायचे, कढीपत्ता टाकायचा, 2 चिमूट हिंग टाकायचं। त्यात टाकायचे 1 मोठ्या आकाराचा कांदा, बघा एकदम बारीक असा कापून घेतलेला आहे। कांदा चांगला भाजून घेऊया आणि गॅस आपला मीडियम आहे। कांदा चांगला भाजून घेतलेला आहे। आता ह्याच्यात टाकायचे सुक्क खोबरं घेतलेलं आहे। ह्यामध्ये 1 गड्डी लसूण, अर्धा इंच आलं आणि 1 हिरवी मिरची अशी कुटून घेतलेली आहे। आता ह्यात सुक्क खोबरं किती आहे, एवढं खोबरं आहे बघा। ह्याचा अर्धा भाग मी काढून घेतलेला आणि एवढंसं खोबरं आहे। सुक्क खोबरं घातलं की नाही की ह्या आमटीला चव छान लागते। आता हे परतून घ्यायचं मीडियम गॅसवर 2 मिनिटं। 2 मिनिटं बघा मी परतून घेतलेलं आहे मीडियम गॅसवर। चांगलं असं भाजलं गेलेलं आहे। खोबरं एकदम बारीक कुटलं पाहिजे, अशा पद्धतीनं कुटायचं। ह्यात टाकायचं थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। हळदीच्या पण मी 3 रेसिपी बघा अपलोड केलेल्या आहेत। थोडी टाकली तरी बघा कलर किती छान असा आलेला आहे। आता ह्याच्यात टाकायचे 1 टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे। आता हे मीडियम गॅसवर 2 मिनिटं आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचे। 2 मिनिटं बघा परतून घेतलेलं आहे चांगलं। ह्याच्यात टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ, मिक्स करून घेऊया। परतून घेतलेलं आहे बघा मीठ टाकल्यानंतर। आता ह्यात टाकायचं आपल्याला हे बेसन पीठ। आता हे आपल्याला 2 ते 3 मिनिटं एकसारखं परतून घ्यायचे, जेणेकरून जे हे बेसन पीठ आहे ना चांगलं भाजलं गेलं पाहिजे ह्याच्यामध्ये। 2 ते 3 मिनिटं बघा चांगलं परतून घेतलेलं आहे मीडियम गॅसवर। अशा पद्धतीत बघा बेसन पीठ चांगलं भाजलं पाहिजे आणि त्याच्या गाठी नाही झाल्या पाहिजेत। गाठी झाल्या का नाही की मग त्या एका साईडून भाजेल, एक साईडून भाजणार नाही। आता हे चांगलं परतून घेतलेलं आहे। ह्यात टाकायचं आपल्याला 1.5 चमचा कांदा लसूण मसाला। तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि कांदा लसूण मसाला टाकताना मी गॅस बारीक केलेला आहे बघा। अशा पद्धतीत मिक्स करून घ्यायचं। गरम मसाला पावडर टाकायचा 1 चमचा। खूप साऱ्या गरम मसाल्याच्या पण मी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। आता ह्यात टाकायचे आपल्याला गरम पाणी। तर मी गरम पाणी ठेवलं होतं बघा एका साईडला। 1.5 ग्लास मी गरम पाणी ठेवलं होतं। ह्या कालवणाला काय आहे माहिती आहे का, आमटीला गरम पाणीच घालायचं, थंड पाणी घालायचं नाही। आता हे पहिलं मिक्स करून घेते मी। मिक्स करून झालेलं आहे बघा। आता आपण गरम पाणी जेव्हा टाकतो ना तर त्यामुळे लगेच उकळले जाते बघा। अशा पद्धतीत होतं। त्यासाठी बेसन पीठ एकदम छान असं भाजून घ्यायचं। त्याच्यामध्ये सुगंध तिखटा छान आलेला आहे आणि हे मस्त अशी लागते। तुम्ही कसं गरम गरम भाताबर प्यायला तर 1 नंबर लागते। ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी ह्याच्यावर तुम्ही खाऊ शकता। ह्याच्यात टाकायची थोडीशी कोथिंबीर। गॅस केलेला आहे मी मीडियम आणि मीडियम गॅसवर ह्याला चांगलं उकळून घेऊया आपण। 5 ते 7 मिनिट झालं बघा। बारीक गॅसवर चांगलं उकळून दिलेलं आहे। मस्त अशी झालेली आहे बघा। अशा पद्धतीची व्हायला पाहिजे। जर तुम्हाला पातळ पाहिजे तर अजून बी पातळ करू शकता। तर ही आमटी तुम्ही म्हणाल घट्ट होईल थंड झाल्या, तरी घट्ट होत नाही। एकदम ही कशी पाण्यागत असते, पण खायला इतकी छान लागते ना, मस्त लागते। करून बघा अशा पद्धतीनं। एकदम सोप्या पद्धती दाखवली, झटपट पद्धतीने दाखवली। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा। आज मी तुम्हाला आंबाडीची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा अशा पद्धतीची भाजी घेतलेली आहे बघा। अशी भाजी असते ती आणि तिला आपण नीट कशी करायची माहिती आहे का, हे बघा अशा पद्धतीची पानं काढून घ्यायची। ही जी कवळी असतात का नाही खालची मधली सुद्धा ती घ्यायची। तर शेंड्याचा भाग आहे बघा, तो पण घ्यायचा। म्हणजे पूर्ण भाजी घ्यायची, त्याची देठं घ्यायची नाही। ती त्याची देठं ना लई कडक असतात बघा। अशा पद्धतीची पानं घ्यायची। हे बघा अशी नुसती पानं घ्यायची, एकदम शेंड्याला पानं घ्यायची। आणि ही जी देठाची बाजू तुम्हाला म्हणलं नाही, कवळे ही घेतली तरी चालू शकतात। ही अशी सगळी घ्यायची अख्खी बघा, अशी घेतलेली आहे। तर अशा पद्धतीत मी एक जुडी नीट करून घेणार आहे आणि स्वच्छ धुवून नंतर मी कापून घेणार आहे। चिरून घेतलेली आहे बघा। अशा पद्धतीत मी चिरलेली आहे आणि देठं बिलकुल घेतलेली नाही, ती लक्षात ठेवायचं। कारण सुक्या भाजीला देठं घ्यायची नाही, ती तर देठं कडक असते ती, त्यामुळं ती शिजली जाणार नाही। जर तुम्हाला ही भाजी शिजवून मग परत सुक्की बनवायची असेल तर तुम्ही थोडीशी देठं पण घेऊ शकता। आता त्यासाठी बघा मी चण्याची डाळ भिजत घातली। ती 1 तासभर तरी चांगली भिजली पाहिजे, अशी भिजत घालायची। चण्याची डाळ किती आहे माहिती आहे का, ह्या वाटीच्या प्रमाणे अर्ध्या वाटीला पण थोडीशी कमी आहे। आता ही भिजून बघा अर्धी वाटी झालेली आहे, एवढी चण्याची डाळ आहे। आणि भाजी किती होती, 1 पिंडी मोठ्या आकाराची होती। कढई गरम करत ठेवली, त्यात आपण तेल टाकून घ्यायचं। तेल टाकायचं आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचे छोटा 1 चमचा जिरे। जिरे चांगलं भाजून घ्यायचं, चांगलं तडतडले बघा। 1 गड्डी लसूण आहे, तो मी असं छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। थोडं साधारणसा लसणाचा कलर चेंज झाला की 1 मोठ्या आकाराचा कांदा बघा असा मोठा मोठा कापून घेतलेला आहे। बारीक कापला तरी पण चालू शकते। तर कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे, त्यात टाकायची थोडीशी हिंग पावडर,
फोडणीमध्ये अगोदर जरी टाकली तरी चालेल. 2 चिमूट टाकलेली आहे. गॅस आपला मिडियमच आहे. त्यात टाकायच्या बघा मिरच्या. तर आपल्याला ही भाजी झणझणीत बनवायची तर मी 6 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत बारीक. तुम्ही कुटून जरी टाकल्या तरी चालू शकतं. मिरची आणि लसूण कुटायचा तरी पण चांगली चव येते. आता ती पण आपण एक 2 मिनटं एकसारखं मिडियम गॅसवर परतून घेऊया. 2 मिनटं बघा मी चांगलं परतून घेतलेलं आहे. सगळं चांगलं भाजलं गेलेलं आहे. मिरचीचा बघा मस्त अशी भाजली गेलेली आहे. आता त्यात टाकायची आपल्याला ही भाजी. पाणी पूर्णपणे नितळायचं आणि नंतरच भाजी कापायची, लक्षात ठेवायचं. आता ही मिडियम गॅसच आहे. मिडियम गॅसवर एक 2 मिनटं मी फक्त वर खाली करून घेणार आहे, म्हणजे अशी परतून घेणार आहे. परतून घेतलेली आहे बघा. फक्त 2 मिनटं परतलेली आहे. ह्यात टाकायची आपली चण्याची डाळ. चण्याची डाळ चांगली भिजली पाहिजे, लक्षात ठेवायची. 1 तासभर 2 तास जरी चांगली भिजवली तरी पण चालेल. आता ह्यात टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ. गॅस मिडियमच आहे, गॅस बिलकुल बारीक केलेला नाही. आता ही पण आपण 1 मिनिटभर परतून घेऊया. डाळ टाकल्यानंतर बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे. गॅस आपला मिडियमच आहे. आता भाजी करायची आपली एका जागी अशी, कारण बघा अशी होती भाजी एक. आणि झाकण ठेवूया एक 2 ते 3 मिनटासाठी. 2 मिनटं बघा मी झाकून ठेवली होती. असं पाणी सुटतं बघा भाजीला. आणि डाळ तर आपली काय मस्त अशी भिजली गेलेली आहे. आणि तुम्ही ही चण्याच्या डाळीच्या जागी तुम्ही मुगाची डाळ जरी टाकली तरी चालू शकते. नाहीतर तुम्ही नुसती जरी शेंगदाण्याचं कूट असं भाजून मोठं मोठं जरी टाकलं तरी पण चालू शकते. पण चण्याची डाळीनं पण छान लागते. पण एवढं लक्षात ठेवायचं, चण्याची डाळ कमीत कमी 1 ते 1.5 तास चांगली भिजली पाहिजे. ह्यात टाकणारे बघा मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट. आणि जी चण्याची डाळ होती ना ती ह्या चमच्याच्या मापाने मी घेतली होती बरं का. 3 ते 3.5 चमचे चण्याची डाळ होती. आणि ती भिजल्यानंतर आपली जास्त होते डाळ. आता हे आपण मिक्स करून घेऊया. आणि आता ह्याला आपल्याला पाणी सुटलेलं आहे बघा. तर हे आपण एक 2 मिनटं आपण थोड्या वेळानं हलवून थोडंसं सुक्कं करून घेऊया. आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकू शकता. पण आता हे अशा पद्धतीत पण छान लागते. मी अशा पद्धतीतच रेसिपी बनवून खाते. तुम्हाला तीच पद्धत दाखवलेली आहे. तुम्हाला जर वेगळं काय जर ह्याच्यामध्ये जर टाकायचं असेल तर जसं वल्लं खोबरं वगैरे पण टाकून पण करू शकता. आता हे मी 2 मिनटं परतून घेते. 2 मिनटं बघा परतून झालेले. पाणी आपलं सगळं सुकलं गेलेलं आहे. तर अशा पद्धतीत होते, मस्त लागते. जास्त पण सुकी करायची नाही. थोडीशी अशी ओलसर असली की नाही की मग खायला पण छान लागते भाकरीवर वगैरे. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा.